करा आणि 20% तुम्ही फक्त राजकारण करा. तर ते तुम्ही लक्षात ठेवा की येणाऱ्या कालखंडामध्ये आज तुमच्या गळ्यामध्ये हा भगवा पडलाय, ही भगवा पताका तुमच्या हातामध्ये आले, तिच्या माध्यमातून माझ्या या समाजाचा, माझ्या या गाव खेड्याचा कसा विकास होईल याच्याकरता तुम्ही कार्यरत राहा. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडीअडचण आली, रात्री 2 वाजता 12 वाजता 1 वाजता तुम्ही कधीही फोन लावा. मीच काय माझ्या बरोबर हे सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन ही जी फौज दिसते ना, ही तुमच्या हाकेला धावल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची समस्या जागेवर सोडल्याशिवाय राहणार नाही. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त शिवसेनेवर विश्वास ठेवा. त्याचं एक उदाहरण देतो. आज आम्ही सत्तेमध्ये आहोत, परंतु माननीय उद्धवजी साहेबांनी सांगितलं, बाबा रे, सत्तेमध्ये जरी आम्ही भाजपा बरोबर आहोत तरी सुद्धा त्यांचे चांगले काम असतील तर त्यांच्या चांगल्या कामांना आम्ही प्राधान्य देऊ, चांगल्या कामांसाठी त्यांची पाठ ठोकतो. परंतु चुकीचे काम केले त्याच्या विरोधात आम्ही निदर्शनं सुद्धा करू आणि त्याच्या विरोधात आम्ही उभे सुद्धा राहू. आवर्जून सांगावशी वाटतं की आज या आपल्या महाराष्ट्रावर शेतकऱ्यावर पूर्णच्या पूर्ण दुष्काळाचं सावट पसरलेलं आहे. परंतु त्या दुष्काळाच्या सावटामध्ये आवाज उतरणारा पक्ष कोण आहे? आज सत्तेमध्ये राहून सुद्धा शिवसेना आवाज उठवतोय. माननीय उद्धवजी साहेबांनी जे सेनापती त्या आमदार भवनामध्ये आमदार म्हणून पाठवले ते आवाज उठवत आहेत. आपण जर पाहिलं असेल मागच्या विधान अधिवेशनामध्ये माननीय गुलाबभाऊ पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल जे मुद्दे मांडले, शेतकऱ्यांना कशा प्रकारचा तुम्ही सगळा पुरवठा केला पाहिजे याच्याकरता जो विषय मांडले, दुष्काळग्रस्त भागांसाठी तुम्ही पॅकेज देणग्या डिक्लेअर केल्या पाहिजे याच्याकरता जे विषय मांडले, तो विषय मांडणारा दुसऱ्या पक्षाचा कोणी आमदार नव्हता. ह्याच बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा सेनापती होता, ह्याच पक्षाचा तो आमदार होता. तर आवर्जून तुम्हाला सांगावशी वाटतं की येणाऱ्या कालखंडामध्ये जर शिवसेनेने चांगल्या पद्धतीचे कामं तुमची केली, तुमच्या दरवाजात येऊन तुमच्या समस्या सोडवल्या, तर अजून कालावधी लांब आहे. पण ज्या पण काही निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकाला फक्त आणि फक्त शिवसेनेकरताच आपण विचार करावा अशी आपल्याला मी नम्र विनंती करेल. परंतु ते कधी जर शिवसेनेने काम केले तर, जर काम नाही केलं तर प्रश्न येतच नाही. परंतु आम्हाला नक्की आणि नक्की अभिमान आहे की जी माननीय उद्धवजी साहेब यांनी हाक ह्या पूर्ण महाराष्ट्राला दिले की बाबा रे, खेड्यापाड्यापर्यंत जा, लोकांपर्यंत जा आणि त्यांच्या समस्या सोडवा. तुमचे पद फक्त मिरवण्याकरता ठेवू नका. तर ते आम्हाला माहिती आहे. तर तुमच्या समस्या येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. हे आश्वासन नाही तर वचन सर्वांच्या माध्यमातून देतो. आणि आपल्या सर्वांचा मी आभार प्रकट करतो, आमच्या सर्वांच्या माध्यमातून, की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये त्यावेळेला सुद्धा तुम्ही शिवसेने बरोबर होता आणि आज सुद्धा तुम्ही शिवसेनेबद्दल बरोबर आहात. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये मला आश्वासन वाटतं की तुम्ही शिवसेने बरोबरच राहाल का? अरे आवाज नाहीये. जर राहणार असाल तर जोरात आवाज राहायला पाहिजे. राहाल का? आता जल्लोषामध्ये सर्वांनी आवाज द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे. शिवाजी, जय सेवालाल, जय हिंद, जय महाराष्ट्र.